दीक्षाभूमीला गेलं पाहिजे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन केलं पाहिजे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक असं संविधान दिलं की जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे की मला गीता बायबल कुराण पेक्षाही भारताचं संविधान जास्त महत्वाचं आहे। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देवेंद्र फडणवीस नागपूर येथे ड्रॅगन पॅलेस मध्ये सामूहिक बुद्ध वंदना। देवेंद्र फडणवीस यांना मान्य करावेच लागले, बुद्धांशिवाय पर्याय नाही। आता नागपूर दीक्षाभूमीमुळेच ओळखले जाणार नाही तर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? आधी बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केलंच पाहिजे, मला भारताचे संविधान महत्वाचे आहे, तसेच जय भीम म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी बुद्ध वंदनाही घेतली। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण सगळे धम्मचक्र प्रवर्तन दिनासारख्या पवित्र दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आलो। खरं म्हणजे ड्रॅगन पॅलेस टेम्पल एक असं आंतरराष्ट्रीय स्थळ झालेलं आहे की ज्याच्यामुळे यापूर्वी जगाच्या नकाशावर भारताला आणि नागपूरला दीक्षाभूमी करता ओळखलं जायचं। आता दीक्षाभूमी सोबतच ड्रॅगन पॅलेस टेम्पलचं नाव देखील जोडण्यात आलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय मैत्रीतून आणि आंतरराष्ट्रीय बुद्ध विचारातून तयार झालेलं हे जे काही ड्रॅगन पॅलेस टेम्पल आहे हे खरोखर अद्भुत आहे। आणि आज आपण पाहतो जपान मधलं, चीन मधलं, साऊथ ईस्ट एशियातनं देखील मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येतात आणि बुद्ध वंदना करतात। मला असं वाटतं की आज जशी प्रत्येकाची ओढ असते की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीला गेलं पाहिजे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन केलं पाहिजे, तशीच आता दुसरी ओढ ही असते की तिथे वंदन केल्यानंतर या ठिकाणी ड्रॅगन पॅलेस टेम्पलला एकदा तरी भेट देऊन या ठिकाणी बुद्ध वंदना केली पाहिजे। अशा प्रकारची एक अतिशय अनुपम अशी भेट ताईंनी आपल्या नागपूरला दिलेली आहे। आपण सगळेच जाणतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक असं संविधान दिलं की जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे, ज्या संविधानामुळेच आज आपला देश जगामध्ये चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालाय आणि लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होतोय। आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं की मला गीता बायबल कुराण पेक्षाही भारताचं संविधान जास्त महत्वाचं आहे, कारण या संविधानातूनच शेवटच्या माणसाचा विचार हा आपल्याला करता येतो। आणि खरं तर भारताच्या संविधानावर सर्वात जास्त जर कोणाचा पगडा असेल तर तो भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा पगडा आहे। या ठिकाणी समतेचा विचार, बंधुतेचा विचार हा भगवान गौतम बुद्धांचा वैश्विक विचार आज आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपण जगापर्यंत नेतो आहोत। आणि म्हणूनच आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे। आज या निमित्ताने भगवान गौतम बुद्धांचा धम्म, त्यांनी आपल्याला शिकवलेलं पंचशील, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा एकदा आपल्या स्वतःलाच सांगायच्या आहेत आणि त्यानुसार आचरण करायचं आहे, असा संकल्प आजच्या दिनाच्या निमित्ताने आपण सर्व करूया।